आज आहे डिकोडिंग टेक्निकल सिरीजचा डे 2 आणि आज आपण बघणार आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि त्याचे टाइप्स. हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण बघणार आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय, त्याचे टाइप्स कोणते आहेत, आणि सेकंड पार्टमध्ये जे टाइप्स आहेत ते टाइप वाईज तो सपोर्ट अँड रेजिस्टन्स कधी यूज करायचा आणि चार्टवरती कसा प्लॉट करायचा. सगळ्यात पहिला बघूया की सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे जे टाइप्स आहेत ते टाइप्स कोणते आहेत. पहिला आहे हॉरिझॉन्टल लाईन सपोर्ट अँड रेजिस्टन्स, दुसरा आहे ट्रेंड लाईन सपोर्ट अँड रेजिस्टन्स, तिसरा आहे मूव्हिंग एव्हरेज सपोर्ट अँड रेजिस्टन्स आणि चौथा आहे फिबोनाची सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तो जाणून घ्या सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय, चार्टवरती कसं दिसतं. या चार्टमध्ये बघू शकता मी एक 2 लाईन ड्रॉ केले, एक वरती आणि ही खालती. वरती जी लाईन आहे ती आहे रेजिस्टन्स, खाली जी आहे ती आहे सपोर्ट. बघू शकता की प्राइस जी आहे ती वरती जायचा प्रयत्न करताय, पण सेलर या झोनमध्ये ऍक्टिव्हेट असल्यामुळे ती प्राइसला खाली पुश करत आहे. प्राइस परत वरती जायचा प्रयत्न करताय, परत सेलर ऍक्टिव्हेट होऊन प्राइस परत खाली पुश करतायत. मग ह्या झोनमध्ये सेलर ऍक्टिव्हेट असल्यामुळे ते प्राइसला वरती जाण्यासाठी रेजिस्ट करतात, म्हणून ह्या झोनला रेजिस्टन्स असं म्हणतो. खालची लाईनमध्ये बघू शकता की प्राइस ज्या वेळेला खाली यायचा प्रयत्न करत्या त्यावेळेला बायर्स जे आहेत ते प्राइसला वरती पुश करतात, म्हणजे इथं बायर्स जे आहेत ते प्राइसला सपोर्ट करतात, म्हणून याला सपोर्ट आपण